मित्रांनो, अशा पद्धतीनं फुल सेटिंग जर तुम्हालाही तुमच्या तूर पिकामध्ये करायची असेल ना आणि अशा पद्धतीनं तुम्हाला जर शेंगाची पण सेटिंग करायची असेल ना, ते एक छान मॉलिक्यूल सांगतो ज्याचा हं. वापर तुम्हाला तूर पिकामध्ये फवारण्याचं व्यवस्थापन करताना करायचा आहे. मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं तूर पिकामध्ये धुरधुक्यामुळे नुकसान झालेलं आहे असं मला पाहायला मिळत आहे. बरेचसे शेतकरी मला हे समस्या सुद्धा सांगत आहे. तर त्यासाठी काय उपाययोजना करावं याबद्दल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पाहून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर अशा पद्धतीने तुम्हाला फुलांची सेटिंग पाहिजे आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला शेंगा सेट झालेला पाहिजे असेल ना, ते एक चांगलं मॉलिक्यूल सांगतो जे तुम्हाला फवारणीचं व्यवस्थापन करताना करायचं आहे. ज्यामध्ये आपल्याला जास्त महाग ते कॉम्बिनेशन नाही आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने तर नक्कीच त्याचा वापर करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या पिकामध्ये होणारे फुलगळ थांबेल. फुलांचं कन्व्हर्शन शेंगामध्ये चांगल्या पद्धतीनं होईल आणि नक्कीच तुमच्या हे जे शेंगा आहे ना शेतकरी मित्रांनो, यामध्ये दाना सुद्धा चांगल्या पद्धतीनं भरला जाईल. असं एकंदरीत कॉम्बिनेशन सांगतो. फक्त 2 मॉलिक्यूल आहे, ज्याचा वापर तुम्हाला नक्कीच करायचा आहे. तर मित्रांनो, एक पहिली टिप तुम्ही लक्षात ठेवा, जी तुम्हाला दाना भरण्यासाठी कामात येईल. ते म्हणजे ज्यावेळेस आपण तूर पिकाला शेवटची फवारणीचं व्यवस्थापन करतोय ना, अशा वेळेस आपल्याला ज्यामध्ये आपल्याला पोटॅशियम जास्त आहे ना, अशा विद्राव्य खताचा किंवा अशा टॉनिकचा किंवा अशा मॉलिक्यूलचा वापर आपल्याला फवारणी व्यवस्थापनामध्ये करायचा आहे. ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपण भूमी ग्रीन केचा वापर करू शकतो. ज्यामध्ये आपल्याला पोटॅशियम पाहायला मिळते आणि जेणेकरून आपल्या तूर पिकामध्ये दाण्याचा साईज चांगल्या पद्धतीने होतो. दाना टम फुगला जातो. याचबरोबर तुम्ही जिब्रेलिक ॲसिड 0.001% चा पण वापर करू शकता. जेणेकरून तुमच्या पिकामध्ये दाणा चांगल्या पद्धतीनं भरेल आणि उत्पादन चांगल्या पद्धतीनं होईल. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया, जे म्हणजे तुमच्या तूर पिकामध्ये फुल सेटिंग आणि कन्व्हर्शन. तर यासाठी तुम्हाला मिस्टर नॅनोचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला जास्पोनिक ॲसिड टेक्निकल पाहायला मिळते आणि याचा वापर करत असताना आपल्याला प्रति एकड फक्त 1 ग्रॅम या पद्धतीनं करायचा आहे. काय होते ना यामुळे जे काही फुलांचं जे काही मादी फुलांची संख्या आहे ना, ते वाढल्या जाते. फुलांचं कन्व्हर्शन लवकर शेंगामध्ये झालेलं पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये दुप्पट म्हणजे उत्पादन झालेलं आपल्याला मिळू शकतो. कारण धूर-धुक्यामुळे आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रॉपिंग होते. फुलांचं कन्व्हर्शन अशा वातावरणात व्यवस्थितरित्या होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला जास्पोनिक ॲसिड टेक्निकल असलेलं मिस्टर नॅनोचा वापर हमखास तिकडे करायचा आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचे चांगले रिझल्ट आलेले आहेत. मी हरभऱ्यामध्ये सुद्धा याचा प्रयोग केला. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं फुलांची संख्या दिसते. तर नक्कीच तुमचं तूर पीक आता या कंडिशनला असेल ना, ज्यामध्ये तुम्हाला अशा शेंगा वगैरे दिसत असेल, अशी फुलांची सेटिंग दिसत असेल, तर हमखास तुम्ही त्याचा वापर करून चांगल्या पद्धतीने उत्पादनही घेऊ शकता. तर तुम्ही कोणतेही फवारणीचं कॉम्बिनेशन घेत असाल, ज्यामध्ये बुरशीनाशक असेल, अळीनाशक असेल, त्यामध्ये तुम्ही भूमी ग्रीन केक ज्यामध्ये पोटॅशियम जास्त असं एक टेक्निकल घ्या आणि सोबतल्या सोबत शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्यामध्ये मिस्टर नॅनोचा हमखास वापर करा. आणि अधिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून द्या आणि असेच आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.